ते काय मला माहित नाही. मला या प्रॉपर्टी मध्ये हिस्सा पाहिजे म्हणजे पाहिजे. अगं असं वाटलं नव्हतं मला तू या प्रॉपर्टीत हिस्सा मागशील म्हणून. मी देत नसतो. जा काय करायचं ते घे करून. बापाच्या प्रॉपर्टी डोळ्यात ठेवती, लहानची मोठी यासाठी केली का तुला? मग काय सगळं दाद्याच्या नावा करणार का? अगं आता तोच वारस आहे ना, मग त्याच्या नावानं होणार, कोणाच्या नाव होणार आहे? आणि मी तुमची मुलगी नाही का? जसा मुलगा तशी मुलगी. मला याच्यात समान वाटा पाहिजे. अगं काय नाही घराचं 8-10 लाख. अगं तू थाटामाटात लग्न करून दिलंय, शिवाय 2 लाखाचे दागिने घातले तुला. आता हे पण तुम्ही काढणार का? माझ्यासाठी काय केलं ते? बरं ते रानातलं घर आहे ना पडकं सिंगल रूमचं, त्यात नका काय देऊ मला, पण ह्या घरावरचा हिस्सा मी नाही सोडणार. अगं 50-60 लाखाचा तो बंगला असेल, 8-10 लाखाच्या बंगल्यावर तुझा डोळा. अगं तुझी आई गेल्या पासून त्यांनीच सांभाळलंय ना, त्यांनीच माझ्याकडे पाहिलंय सगळं. त्याला नको काही तुला देऊ, त्याला काय देऊ? 50-60 लाखाचा नाही, 1.5 कोटीचा बंगला आहे आमचा. पण तो माझा आहे का? माझ्या नवऱ्याचा आहे. पण ह्याच्याशी तुम्हाला काही घेणं देणं आहे का? अण्णा बाद झालं त्याचं लाड. आता तो तुम्हाला सांभाळतो म्हणजे उपकार नाही करत, त्याचं कर्तव्य आहे ते. अण्णा देऊन टाका दिली हिस्सा, मला फक्त तुम्ही पाहिजे. तू गप्प समय काय भोळ्यापणाचा फायदा तुझी बहीण घेती. जरा माणसं ओळखायचं शिक ना. हे बघ सुदे, जोपर्यंत मी जिवंत आहे ना तोपर्यंत मी ठरवी हे घर माझ्या नाव आहे, कोणाला द्यायचं नाही मी ठरवी. नसीब मी जिवंत आहे. सगळी भावाची संपत्ती आता गिळली असतीस ना पोरं. हिस्सा मागताना ऐकलं होतं माझी नालायक पोरगी हिस्सा मागणं असं वाटलं नव्हतं मला. असं ना? मग ऐका, ही तुमची नालायक पोरगी आहे ना, जोपर्यंत या घराची वाटणी होत नाही तोवर इथं पाऊल ठेवणार नाही. गेले उडत सगळे. जोपर्यंत मला या घराचा हिस्सा भेटत नाही ना तोपर्यंत मी तुमची कुणाची तोंड बघणार नाही. किती दिवस तुम्ही माझी आठवण न काढता राहताय ना तेच बघते मी. जा जा निघ. सुधा असं नको बोलू, मी समजावतो अण्णाला. तू गप रे, तुझ्यामुळेच आमच्या बाप लेकीमध्ये भांडणं चाललेत. तू पण बोलू नकोस माझ्या बरोबर. मग देणार आहे का नाही हिस्सा? देणार आहे का नाही म्हणजे द्यायलाच लागन. चांगली भांडून आले मी, आणि मी अशी सोडीत असते होय? नाही नाही सोडू नको, लगेच लावून धर जरा, चट पाकळून द्या त्याला. आणि नंतर मग गोड बोलून हळूहळू घेऊन ना सगळी जमीन काढू. वाटलं तर थोडं गोड बोल, मी जरा काम लवकर होईल. नाही नाही, आता गोड नाही आणि कडू नाही, मी बोलतच नसते त्यांच्या बरोबर. जोपर्यंत मला हिस्सा देत नाही ना तोपर्यंत तिथं पाऊल पण ठेवणार नाही आणि त्यांचं तोंड पण बघणार नाही. असं मी त्यांना खडसावून आले चांगलं. मग बरं आहे बा. बराबर झक मारून हिस्सा देतील. पण ऐक, काही झालं तर ते घर आपल्यात नाव झालं पाहिजे. 5 लाख येऊ दे नाही तर 10 लाख येऊ दे, फुकटचे खायचे माझ्या लय वेगळी असते बा. आपल्यालाच भेटणार आहे, आणि जरी हिस्सा नाही भेटला ना तो कसा काढायचा मला चांगलंच माहिती. हा ना. चहा ठेव जा.
काय रे आत्ताशी अक्कल आली काय? आण देते कागदपत्र आणि मी चांगलं तपासून घेणार आहे बराबर निम्म निम्म हिस्सा केलाय का नाही. अर्ध निर्ध नाही, समजा घरात तुझ्या नावावर केलंय आता मी. तू नाही अण्णांनी केलं म्हण. उगाच स्वतःचा मोठेपणा नको मिरवू. नाही सुद्धा अण्णांनी काही दिवसापूर्वीच माझ्या नावावर घर केलं, पण त्यांची एक आठ होती आणि जेव्हा ती आठ संपली ना त्याच्यानंतर लगेच मी तुझ्या नावावर घर केलं. कोणती आठ? आणि अण्णा कुठे? अण्णांनी एक आठ घातली होती की जर हे घर तू कोणाच्या नावावर केलं तर माझ्या पिंडाला कावळा सुद्धा शिवणार नाही. म्हणजे तू भांडून गेल्यानंतर 10-12 दिवसातच अण्णा गेलं. तुझं वागणं पटलं नाही त्यांना आणि दवाखान्यात त्यांनी मला एक आठ घातली तुला फोन ना करू म्हणून. आणि दवाखान्यात लय पैसा लागला ग आणि एवढा पैसा मी कुठून आणणार म्हणून घर गहाण ठेवलं. आणि अण्णा जे बोललं तेच झालं. जोवर घर सोडवत नाही तोवर त्यांच्या पिंडीला कावळा नाही शिवला. आणि अण्णाची एफडी मोडली, त्यातून हे घर सोडवलं. आणि दुसऱ्या दिवशी मी घराबाहेर घास ठेवला तेव्हा कुठं कावळा शिवला. आणि नंतर मग मी घर तो नाव केलं. अरे काय पण काय बोलतोय? असं कसं होईल? मला हे सगळं किसन बोलायला लावत होता. नाही तर मला हे काहीच नको. किसननी तुमच्याबद्दल माझ्या मनात भरवलं होतं. दाद्या मला माफ कर, माफ कर मला. बाप म्हणत होता की माणसं ओळखा शिक म्हणून, पण खरी गरज तर तुला होती सुद्धा माणसं ओळखण्याची. शेवटपर्यंत अण्णाच्या तोंडून तो नाव आलं नाही. मग विचार कर अण्णाच्या मनात तुझ्यासाठी किती राग होता. तू रागाच्या भारात काय काय शब्द वापरले हे तुला पण खबर नाही. याची सूद तुला पण नव्हती. पैशासाठी आणि नवऱ्यासाठी तू जन्मत त्या बापासोबत नातं तोडून टाकलं. आता बस या घरात एकटीच. पण हा बापाची आठवण म्हणून राहू दे, याला नको ऐकूच. मी चाललो रानातल्या पडक्या घरात. हो हे घ्या पाणी. कशाला टेन्शन घेताय हो एवढं? हा मी काय म्हणते, टाका ती मोजणी करून एकदाची. जाऊ दे डोक्याचा ताण माय. अगं मोजणी करायचं सोपं नाही ग. खाल्ल्यानी बांध कोरलाय, वरल्यानी बांध कोरलाय. एवढं थांबन का ते? नुसते भांडण येऊन राहणार नाहीत. उद्या मारामारी करतीन, किस्सी भानगडी करतीन. हे अहो पण मी काय म्हणते, त्या टीसभर जमिनीत कुठं आपल्याला बांगला बांधायचा आहे? आहे इथं बरीच भर नका म्हणू. इथं भर करून करून द्या ना. फार अर्ध वावर नागरात आणलंय मा. पोरा तुम्ही आहे ना बिलकुल काही बोलायचं नाही मध्ये. आम्ही मोजणे लावू नाही तर मोजून थकाई करू. तुम्ही मध्ये बोलायचं नाही पोरायनी. भाव आम्ही बघून घेऊ. नाही तर काय, मोठ्या माणसाच्या भानगडीत तुम्ही नाही पडायचं. बरं शांत बसायचं तुम्ही. त्यांचं ते बघून घेतील काय ते. तू कुठं निघाला आता? पाणी भराय. अरे आज आपली बारी नाही, आपली परवा आहे. आज त्यांची बारी आहे. ते काय माहित नाही मला. मी आज पाणी भरणार. आणि कोण आडवा येतो ना त्याच्या छात्राला खोरं घालतो. ए अरे ऐक, अरे ए. अहो अहो काय झालं? अहो काय झालंय तुम्हाला? अहो उठा ना. हो जपान्या. अहो थांबा थांबा, काय झाले? आण लवकर, आण लवकर. हा ना पाणी घ्या. दे पाणी.
अरे दवाखान्यात घेऊन जा. फोन कर तू तुझ्या मित्रांना, लवकर कर फोन. मी फोन लावतो. हे यार उचल ना. हे राग्या कुठे आहे तू? पुण्याला चालला? बरं जाय. अरे लवकर लाव ना, नाही होते का काही? कोणीच फोन नाही उचला नाही. अरे अण्णा श्वास घ्या लांबा. अरे तू किसण्याला फोन लाव, किसण्याला लाव. हे आहे मी एखाद्याला व्हायरल फोन लावीन पण त्या किसनर फोन नाही लावणार. अरे अरे लाव किसण्याला फोन, येईल तेव्हा. अरे अरे आपलेच लोक येत असते रे अशा टायमाला. मी एखाद्या मित्रा फोन लावतो. सोन्या सोन्या कुठे? नाही तवा 10 पोरं चौकात पडेल आज फार पोरं वाचून सुनं पडलंय का साला थ्रू आहे जिंदगीवर. बल त्याला एक मित्र कामी आहे ना, नाही तेव्हा 10 मित्र सोबत येते. बापाला तो वाचून आज वाचणार बापा. अण्णा हॅलो. हाय कुठं आहे तुम्ही? अण्णा हॉस्पिटलला आहे का? बर बर. हा सावकाश घे रे. पडा तुम्ही सावकाश. आहो सावकाश. आराम करा बरं आता तुम्ही, काही टेन्शन घेऊ नका. तुझा रे पाण्यात, तुम्ही आराम करावं. हा बोल की. बस बरं आहे आता. अहो सावकाश. आता बरं वाटतंय का? हे किसन्या तू कस काय आला रे इथं? गपगुमान नाही घेतो ना, तो सांग वाद घालाय मला यायला नाही. हे सोड त्याचं का चुंड. काय सोड? आज जे बी आपल्या अण्णाचं जे बी आले ना याच्या याच्या बापामुळे. अरे तुला लाज वाटते का? आ आज किसना होता म्हणून तुझ्या बापाला बरे. किसण्यामुळे तुझा बाप वाचलाय आज. हा तू तर फिरत होतास गावभर, मित्राला फोन लाव, ह्याला फोन लाव, त्याला फोन लाव. अरे तुला लाज वाटते का? हा अरे डॉक्टर म्हणले 5 मिनिटं उशीर झाला असता तर तुझा बाप दिसला नसता रे. अरे माझं कुकू पुसला असतं तुझ्यामुळे. मग कुठं फिरला असताच गावभर जमीन जुमला करीत. अरे तुला लाज वाटली पाहिजे. हा अरे आपले भाऊकी कामाला येत असती, कोणता मित्र न कुत्र नसतं कामाला येत. आणि म्हणतो निघेतो. अरे माझं पाणी देऊन झालं, घरी जाताना म्हणलं तुझ्याकडे जावं, तुला पाणी द्यायचं का विचारावं म्हणलं. लहाना खाटवर पडलं होतं, नानी रडत होती, तो नव्हता म्हणून मी दवाखान्यात घेऊन गेलो. आणि म्हणलं माझ्या म्हणून झालं. बरोबर आहे ना. अगं अशा परिस्थितीत आपण एकत्र यायचं नाही तर मग कोणी यायचं? अरे ही लोक तमाशा बघायला असतात. आपण उपाशी झोपलोय का कसं झोपलोय कोणी विचारत नाही. आपल्या भाऊकीने एकत्र यायचं असतं अशा वेळेस. कोण कोणासाठी उभं नसतं. लहान आजारी कळालं तर आई बाबा बी निघालो होतं. खरंच नाही, पण ते म्हणाले मी आलो हे शब्दाला शब्द वाढवेन, भांडणं होते, याचा परत नाना त्रास होईल. म्हणून ते म्हणे नाना बरं झाले आम्ही भेटायला येतो. हे जमीन बिमीन नको बाबा आम्हाला, आम्ही आहे त्यातच खुश आहे. फक्त भाऊकी जपा, बाहेरचे लोक नाही मदतीला येत. चुकलं की समजा, मला माफ कर. तुझी चूक तुला समजण्यातच बने. नानाची काळजी आणि मोठ्या भावाच्या नात्याने कधी बी फोन कर, मी तुझ्यासाठी आहे. हा या नानाची काळजी.
करा आणि काय नाही जरा लग्नाला गेलतो पाहुण्याच्या पोरीत लग्न होतं. हा काय तात्या काय झालं? लग्नच करत बसा हा? आणि पैसे द्यायला घरी येतो म्हणलं. अरे देतो ना बाबा, जरा थोडी नडी घरामध्ये, मालाला भाव नाही बघ. गहू झाले होते ते इकलं तर आता काहीच पैसे राहिले नाही बघ. अहो किती दिवस तारांबळ हा? 3 महिन्याचं व्याज बी दिलं नाही तुम्ही. खरं आहे. आता याच्या मागं दिलं की नाही व्याज सांग बरं सगळं. फक्त मुद्दल राहिली देतो मी. अरे या पोराची शाळेला फी नाही भरली तर परीक्षेला बसून देणार नाहीत बघ. एका नाही तर दुसऱ्याकडे घाण राहा हा? अरे तुझं व्याजाचं पैसे देतो की नाही बरं सांग बरं. मुद्दल आहे तशी पण व्याजाचं पैसे देतो. 3 महिन्याचं थकीत आहे ना तात्या. अरे हा मी कुठं नाही म्हणतोय, देतोय ना. का? थोडं जरा होऊ दे सरासरी. हे आता पीक आलं का देतो. सारव करायची नाही, माझ्या पैशाचे लावले तुम्ही. सर खरं आहे बाबा तुझं. आता काय सांगू, परिस्थिती तशी आली बघ. ते लेकीचं लग्न केलं तेव्हापासून असंच चाललंय बघ. तरी तू मला व्याज येळवरची येळ देतो का नाही? लय उच नाकाने सांगू नको मला तू. माझ्या बाप काय म्हणत नाही म्हणून तोच हलक्यातच घेतला त्याला. तर हळूच बोलला का? अरे तुझा बाप आणि मी दोस्त आहे, हे 4 लोक काय म्हणतील मला? तुम्ही मोठा आहे म्हणून तुम्हाला मान दिला, पण 3 महिने तुम्ही मलाच गोडा लावला ना. हा देतो. अरे शेतकरी माणूस आहे रे मी. माझ्याकडे काय धन आहे का दौलत आहे सांग बरं. तर आलं पिकलं तर इकतोय बघ मी. आणि आता शेतीमालाला भाव बी नाही बग. तेवढं सगळं इकलंय त्याच्यामुळे. ते काही बघा, पण मला 2 दिवसात पैसे पाहिजे. बेठंगा 2 दिवसात मला पैसे बघतो काहीतरी पाहतो. काहीतरी बघतो. जनावर ठेवल्या दारात, बैल एवढा मोठा ठेवला टाका नाही विकून, दे ना दुसऱ्याचं पैसे. अरे ते बैलाची कानीला वेगळी बाबा. तुला नाही कळायचं ते चित्रपाचं. देतो तुझे पैसे, कसं करू का देतो. उद्याचे उद्या पैसे द्या मला. हा बघतो काहीतरी बघतो करतो. मोठे म्हणून मान दिला मग काय. हॅलो हा दोन्ही आणा, तिन्ही बी आणा. आणि गाई सकट घेऊन या. कशाला ठेवता गाई बी? हा या 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 तिन्ही पण घेऊन या. चालतं. राम राम नाना. राम राम. ते माग तुम्ही म्हणले होते ना बैल इकडे घेतो म्हणून. म्हणलो होतो पण त्या टायमाला तुम्ही आणले नाही ना. मला नड होती जरशी. नड आली तर दे 50ला. मग देत असले तर बघा, नाही तर तुमचं तुम्ही कोणाला देऊन टाका भाऊ. नाना लय नड हो. नाही नाही काहीच नाही. त्या टायमाला बैलाचे पैसे येत होते, त्या टायमाला मी 70ला घेत होतो. पण आता बाजार डेम झाले बैलाचे. आता कोण घेणार त्या बैलाला 70ला? त्या टायमाला बाजार चढीचे होते, त्या टायमाला 70ला घेऊन विकत होते माझ्याकडं. बरोबर नाना तुमचं. नाही नाही तुम्हाला नसलं परवडत तर कोणाला देऊन टाका भाऊ. आपल्याला काय जमत नाही. बरं बघतो जरशी. बघा तुम्ही, आणि असलं तर लगेच घेऊन या आणि पैसे घेऊन जा. बरं बघतो ना. हा काय अडचण नाही. अरे बाबा ते बाजारात घेऊन चाल इकायला. आता काय करू? बैल विकले आपण अवजाराला काय झोपायचं. बघू काहीतरी आणू कोणाच तरी शेजारचा पादरचा. पण बाई विकावं लागेल बघ आता. चल सरजा. नका नाही पाहणार. अरे बाबा तुला नाही काही कळत. हरता ते काय मी ते ऐकलंय ते खरं आहे का? काय ऐकलं तो? तू बैल बाजाराला घेऊन चालला? हा मग कशाला नेतो? अरे ते बापाची आठवण आहे. अरे माझा बैल आहे, मी काही करीन इकडे नाही ठेवीन. तुला काय करायचं त्याचं? अरे दादा तू घाटात पडला तर बापाने तुला बैल घेऊन दिलेलं आहे. अरे खरे बाबा सारं खरंय. पण आता काय करू? त्या बापूच्या प्यावर पोरानं एवढं सगळं लहान लेकरू ते 30,000 रुपयासाठी त्या पोराने इज्जत काढली बघ माझीवाली. त्या संगीच्या लग्नाला 30,000 रुपये घेतले होते बघ. याचा सगळं 40,000 रुपये द्यायचे त्याला. अरे अडचण असेल बाबा तुला तर ही चैन धर तुला. नको बाबा. मोडी हो. अरे मागच्या वेळेला 10,000 रुपये दिले तो. त्या बहिणीने किती राडा घातला माहिती आहे ना. एका चुलीचे 2 चुली केल्या बघ. नको बाबा राहू दे. अरे ती आत्ता आली. हा ती आत्ता आली. ती जर मध्ये बोलली ना चांगली ठोकून काढीन तिला. नको बाबा माझ्या बाई कशाला भांडणं करता तुम्ही. आता जर 10,000 रुपये दिले तिला कळलं ना तर तू हे 2 तुकडे करीन. कशाला बाबा राहू दे. सुकन राहता तर राहा बाबा. माझं पाहतो काहीतरी. अरे बाबा धर ही चैन धर. तो काम करून घे. अरे नको बाबा. धरी चैन. पाप्या काय घेऊन तो भाव अजून जिवंत आहे. जा बाळा घेऊन इकडं.
जाऊन दे. हो. तू कशी उपकार फेड रे तुझ्यावाली मी आता लय उपकार होते बघ तुझ्यावाली माझ्या. बाप गेला तसं तूच मला लक्ष दिलं बघ. अरे तुझा भाव अजून जिवंत आहे ना. खरे बघ काय झालं तरी सक्कच कामाला येतो बघ. अरे बाबा भाऊच भावाला काम येणार आहे ना. तू ये ना आज न उद्या देऊन टाकीन बरं का. बरं झालं ते बापाच्या पोराचं लय बोलणं खाल्लं होतं बघ मी. राहू दे नको चिंता करू. राहू दे. कर तुझं काम कर. अरे दाद्या माझ्यासाठी जे नाही ते केलं तुझ्यासाठी एवढं नाही का. हा सरजा आता तू नाही ऐकणार. अन्नाच्या पैशाची सोय झाली. हा श्रद्धा आवर बाई लवकर लवकर. अगं आई उरकतीये ना. बरं आई ऐक ना माझे ना पेपर जवळ आले तेवढं दाजीला सांग ना मला सोडायला. बरं सांगते मी त्याला. आवर. अरे ऐक ना हिचे पेपर चालू होणार आहेत आता. मग सुट्ट्या झाल्या तुझ्या शाळेला लय ती जायचं म्हणते जर. अगं आत्या आता 2 दिवसात 10वा आलाय. 10वा झालं की सोडतो की त्याला. आणि तसं बी उद्या शनिवार आणि परवा दिवशी रविवार आहे. सोमवारी सोडतो तिला मी 10वा झालं. होय ग चालेल का. चालून बर ठीक आहे. हो ऐका ना जरा. आत्या आहे तर घ्या ना आता कागदाव सही करून. कोणत्या कागदाव सही. हळू बोला की. कोणत्या कागदाव काय म्हणता. जमिनीच्या. सुद्धा एडी बिडी काय ग तू. अगं 2 दिवसात 10वा आलाय आणि आत्या कोण सही घे आत्या कोण सही घे हे काय लावले तू. तुमचं काय लोकांचं चाललंय इथं. 2 दिवसात आत्या निघून जाईल मग काय तिच्या मागे हिंडत बसणार का तुम्ही. अगं तिचा अधिकार आहे. तिच्या वाटे जमीन तिला द्यावाच लागेल. हा अधिकार मापात असतो ना. अख्खी जमीन आत्याच्या नावावर तुमच्या नावावर काय आहे बरं सांगा. आपल्याला पुढं काय आहे का नाही. एडी बिडी काय का तू सुद्धा. ये बघा तुम्ही जर सही घेत असन तर ठीक आहे नाहीतर मी आहे ना आजच्या आज जाईन निघून इथून. अगं यार तू एकच घर मोडाय बसली बघ. रान कागद करतो काहीतरी. बायकोने ना पर वाटून कोण टाकले मा. अच्छा एक काम होतं तुझ्याकडे. बोल की. अगं ते घरकुलासाठी अर्ज केला होता ग्रामपंचायत मध्ये तर त्याच्या एक अर्जदार म्हणून सही लागत होती. आणि मग आणखी करते. सुदे कुठं करायची. काय तर आई बघू दे का कसला कागद आहे. अगं नको थांबा. अगं आई हा ग्रामपंचायतचा कागद नाहीये. आणि मग तुझी नावावरची जी जमीन आहे ना ती सगळी दाजींच्या नावावर झाली. किसन अरे तू असं वागायला असं वाटलं नव्हतं मला. आत्या ते चुकून झालं. चुकून कसं झालं रे. अरे तुझ्या बापाचाच आदर होता आम्हाला. त्याच्यानंतर तूच आहे की रे आम्हाला सगळं. या इष्टिटी बाई नाती नका तोडू रे. माती विकत घेण्याच्या नादी नाती नका गमू. नका गमू. आत्या रडू नको राग. अगं तुझे नका माझं सगळं आता. किसन का असं वागलंस रे. का वागलंस असं. अगं आई अहो
भविष्यात आमचं होणार बाळ त्याचा विचार करून आम्ही असं केलं. अगं पण तो माझाच नातू असणार आहे ना, आणि मी त्याच्या संग असं वागलं असं वाटलं तुम्हाला? अगं माझी 10 एकर जमीन मी माझ्या नातवाच्या नावावर करीन, पण मला वाटलं नव्हतं तुम्ही असं वागाल. माझ्या भावाच्या नंतर तूच माझा सहारा होता आणि हायच पण. अगं त्याचा विचार केला का आम्ही, म्हणून हे चुकीचं पाऊल उचललं. आता आमच्या ध्यानात ना मानत का खरंच मला चुकलंय. अगं तूच आई आणि तुझं बाप आहे आता आमचं. चूक झाली का त्या? माफ करा आम्हाला. मला माफ करा चूक. अगं आई बापानं तर तूच आहे. या जमिनीच्या नादात आपला तो वाटा होऊ लागलाय बघ. मला चुकलं मला माफ कर. मला इष्ट नको, मला नाही फक्त आत्या पाहिजे, फक्त आत्या पाहिजे.